कोपरखैरणे सेक्टर क्रमांक 3 मधील चिकणेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामांबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। स्थानिक नागरिकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस कमिटीने साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे। गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सकाळी 11:30 नवी मुंबई महानगरपालिका ई विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी नवी मुंबई प्रतिनिधी विष्णू बुरे। साहेब, आपल्याला नक्की मागण्या काय आहेत आणि हे बेमुदत साखळी उपोषण तुम्ही चालू केलं हे कधीपर्यंत चालवणार? हे बेमुदत साखळी उपोषण जोपर्यंत ससाने मॅडम गार्डन उपायुक्त नाही तर आयुक्त जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत स्वतः डोळ्यांनी पाहणी करत नाही तोपर्यंत आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला स्थगिती देणार नाही। आणि पहिली गोष्ट आमची वॉशरूमचा टेंडर पास झाला असून सुद्धा वर्क ऑर्डर निघत नाही। टेंडर निघून पास झालं होऊन 3 महिने झालेत, अजून वर्क ऑर्डर निघाली नाही। ते फक्त आश्वासन देतात की होईल निघेल, टेंडर निघेल फक्त, पण अजून काही निघालं नाही। CCTVचं पण हेच आहे, CCTVचे पण टेंडर निघून 3 महिने झाले, पास पण झाले, पण फक्त बोलतात की अजून लागेल फक्त ते आश्वासनच देतात त्याचे पण ते काय बसवलं नाही। फक्त गार्डनचं पतपत आणि खत माती लाल माती हेच टाकलेलं आहे। गार्डनचे हे 2च काम झालेले आहेत, बाकी व्यायामाचं सामान नाही लागले, झोपवाळे नाही लागलेत, खूप सारी कामं पेंडिंग आहे। जोपर्यंत ते आमच्या पूर्ण मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला स्थगिती देत नाही। आज आपण उपोषणाला बसलो आहे आणि हा उपोषण आपला 3रा आहे। आमच्या पहिल्या दिवसापासून आमच्याच मागण्या आहेत त्या आजपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत। जे काय झालं फक्त रस्त्याचं काम झालं आहे, बाकी काहीच नाही। शौचालय बाकी आहे, त्या टेंडर निघालं आहे, CCTV बाकी आहे, टेंडर निघालं आहे। टेंडर निघून 3 महिने झाले तरीही अजून त्याचं वर्क ऑर्डर काढू शकत नाही, लोक काम चालू करू शकत नाही। कुठली धान्य चालू आहे, म्युन्सिपाल्टी ऑफिसर लोकांनी कुठली धान्य चालू आहे, आमच्या लोकांच्या बाहेर चाललं आहे। त्यासाठी आम्ही 4थी वेळा आम्ही उपोषणाला बसलो आहे गार्डनमध्ये। आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही आयुक्तांना भेटतो आहे, त्या विभागामध्ये जे ऑफिसर आहेत, गार्डन विभागचे आयुक्त त्यांना भेटतो आहे, वॉर्ड ऑफिसरला भेटतो आहे, हर जागेला आम्ही पत्रव्यवहार करतो, चर्चा करतो, पण त्यावर काय मार्ग निघत नाही। मागे पण आपण उपोषणाला बसला होता, त्याच्यामध्ये आपण काय मागण्या केल्या, त्या महानगरपालिकेकडून काय मागण्या तुमच्या पूर्ण करण्यात आल्या आणि किती मागण्या बाकी आहेत? आम्ही मागच्या वेळेला उपोषणाला बसलो होतो, आमच्या ह्या 7 मागण्या होत्या, 7। त्या 7 मागण्यांमधनं फक्त हा रस्ता पतपत बनवण्यात आला आहे, बाकी काहीच झालेलं नाही। त्यासाठी आम्ही 4थी वेळा उपोषणाला बसलो आहे। आता काय मागण्या नक्की नाही मागण्या पूर्ण झाल्या तर काय आपल्या कमिटीकडून काय भूमिका राहणार आहे? आता आमच्या उर्वरित मागण्या पूर्ण करा, शौचालय बांधा, CCTV लावा, जिमचे सामान बसवा, खेळाचे सामान नव्याने बसवा, बसायला आसनं बसवा। जर एवढ्या मागण्या तुम्ही पुरा करत नसाल ना तर आम्हाला ह्यापुढे उपोषणाला बसून काय फायदा नाही। आम्ही आयुक्ताला पुढे आत्मदहनाचा इशारा देणार नाही, आत्मदहन। काय वाटतं, एवढं आता तुम्ही उपोषणाला बसताय, निवेदनं देताय, उपोषण करताय, आंदोलन करताय, आता शासनाकडूनच ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत की इथं जे वॉर्ड ऑफिसर आहेत किंवा महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी किंवा त्यांचं काही एक विषय मोठा आहे। आपला वॉर्ड ऑफिसर आहे, सहाय्यक आयुक्त आता बदलेले धांडे साहेब आलेत। पहिले वेगळे मुंडावरे होते, त्यांच्या अगोदर वेगळे होते। ह्या लोकांकडे आपण मागण्या घेऊन गेल्यावर मला साहेब तुम्ही एक सांगा, सहाय्यक आयुक्त वॉर्ड ऑफिसरला आपण आपल्या मागण्या कोणाकडे मांडणार? तर वॉर्ड ऑफिसर आपल्याला सांगतो की मला कुठला पॉवर दिली गेली नाही, मी काय करू तुमच्यासाठी? वॉर्ड ऑफिसर आम्हाला हे सांगतो, मग आम्ही कोणाकडे काय मागायला जायचं? आयुक्तांकडे किती वेळा जायचं? आयुक्ताला किती वेळा सुट्ट्या घ्यायला लागतात आम्हाला, आणि तिकडे गेल्यावर जर भेट नाही झाली तर आमचा अख्खा दिवस फुकट जातो। साहेब, काय सांगा, जसे आपल्या साहेबांनी सांगितलं आहे, आयुक्तामध्ये वॉर्ड ऑफिसरमध्ये गेलं तर वॉर्ड ऑफिस बोलतो माझ्याकडे कुठली पॉवर नाही, आणि महानगरपालिकेमध्ये गेला तुमच्यासारख्याला ते भेट देत नाही, तर सर्वसामान्यांचे काय हालत होणार स्थिती, काय सांगाल? सर्वसामान्यांची सध्याच्या स्थितीमध्ये किड्या मुंग्यांची गिनती हे वॉर्ड ऑफिसर आणि महानगरपालिकेचं प्रशासन करत आहे। राहिली गोष्ट या उद्यानाची, तर या उद्यानामध्ये आम्ही गेली 3.25 वर्ष पाठपुरावा करत आहे। पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत फक्त या गार्डनला पदपद बसवण्यात आलेलं आहे, आणि कुठेतरी आमदार निधीतून काय काम चालू आहे म्हणून काहीतरी बोलण्यात येतं आणि कुठेतरी गवत लावण्यात येतं। सर्वसाधारण
कोणत्याही गार्डनमध्ये जरी काम करायचं झालं तरी प्रशासनाचं काम आहे गवत लावण्याचं. आमदार निधीतूनच फंड आलं पाहिजे अशी काही गरज नाही आहे. तर हे पहिलं प्रशासनाला कळावं. आमदार निधीतून आलं, आमदारांना शुभेच्छा की आमदारांनी इकडे गवत दिलं. पण ह्याच्या व्यतिरिक्त प्रशासनाचं काय काम आहे? प्रशासन किती हलगर्जीपणा करतं आहे, प्रशासन किती निष्काळजीपणा करतं आहे. भ्रष्ट तर आहेच, आरोपच आहे, खुल्ला आरोप आहे, भ्रष्ट तर आहेच. तुम्हाला साधं एखाद्या युवा वर्गासाठी जिमचं सामान बसवण्याकरता तुम्हाला 3-3.25 वर्ष जातात. तुम्हाला लहान मुलांचं खेळण्याचं सामान बसवायला, रिपेरिंग करायला तुम्हाला 17 लाखाचं टेंडर 21 लाखाचं टेंडर निघतं. 21 लाखाचं तुम्हाला सँक्शन होऊन तुमच्याकडे येतं. 5 गार्डनसाठी तुम्ही एकाही गार्डनला व्यवस्थित दुरुस्ती करू शकत नाही. किती निष्काळजीपणा. हा जनतेचा पैसा तुम्ही किती वेस्टेज करणार आहे आणि हा किती वेळा करणार. 3 वर्ष झालं तुम्ही एकच गोष्ट, एका गार्डनसाठी आम्हाला 4थी वेळा उपोषण करावं लागत असेल तर तुम्ही या पूर्ण कोपरखैरणे परिसरामध्ये जेवढे गार्डन आहेत ह्यांचं तर ऑडिट करण्याची गरज आहे. आमची तर भूमिका राहील की आम्ही येत्या काळामध्ये याची ऑडिट करण्यासाठी पुऱ्या जेवढे गार्डन आहेत त्या कोपरखैरण्यामध्ये, ही नवी मुंबई महानगरपालिका गार्डनसाठी प्रसिद्ध आहे. मग ही कोपरखैरण्यामध्येही गार्डन तेवढेच आहेत आणि त्यात हा कोपरखैरणे 1 ते 4चा हा आहे ना फुफ्फुस आहे. हे सेक्टर 3 चिकणेश्वर गार्डन फुफ्फुस आहे. इकडनं ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात तिथे सर्क्युलेट होतं. कारण जेवढी झाडं ह्या ग्राउंडमध्ये आहे, जेवढी झाडं या उद्यानामध्ये आहेत, तेवढी झाडं कोणत्याही उद्यानामध्ये नाही आहेत. जी नव्याने बसवलेली उद्यानं आहेत तिकडे झाडं आमाप लावलेली आहेत, पण इकडे वर्षानुवर्ष 50-100 वर्षापूर्वीची झाडं आहेत ती. ह्या झाडांना तुम्ही जपणे गरजेचं आहे. ह्या झाडांना तुम्ही जपायलाच पाहिजे. लहान मुलांसाठी खेळायचं सामान नाही, युवा वर्गासाठी जिम नाही. तुम्हाला शौचालय 25 लाखाचे टेंडर पास होऊन आलेले आहेत. तुम्हाला शौचालय तुम्ही बसवू शकत नाही. पाऊस पडतोय, तुमची कारणं काय, महानगरपालिकेची कारणं काय, तर पाऊस पडत आहे त्याच्यामध्ये कसं काम करणार. मग सगळी इकडे जेवढी इमारत बांधकाम आहे ते सगळी बंद करायला लागणार. बंद करा. मग कशाला चालू ठेवलं? तुम्ही गटराचं काम करताय, तुम्ही रोडचं काम करताय, मग ती कशाला? पाऊस पडतो नका करू, खड्डे राहू द्या. मग असंच राहणार आहे का? प्रशासन कधी जागं होणार? आज या ठिकाणी परवा इथे चोरी झाली आमच्या सेक्टर 3ला आणि गार्डनमधून कोणतरी पळाला, असं त्याच्या मागे 4 पोरं पळाले, माणसं बाया पळाले. मला सांगा, जर ह्या गार्डनमध्ये जर CCTV असते तर त्या CCTV आधारे आपण कोणता तरी एखादा आरोपी असेल किंवा कोणी जो काय पळाला असेल किंवा ज्याने काय गुन्हा केला असेल त्याला शोधण्यामध्ये मदत होईल. आणि असं नाही की पोलीस प्रशासनाचं लेटर या महानगरपालिकेला पोलीस प्रशासनाने दिलेलं आहे की बाबा ह्या गार्डनमध्ये CCTV लावण्याची अत्यंत गरज आहे. ह्या गार्डनमध्ये स्ट्रीट पोल आहेत. हे तुम्ही पोल बघू शकता. ज्या वेळेस गार्डन बनवलं होतं त्यावेळेस हे पोल बसवलेले आहेत. ह्या पोलची बत्ती ही डिम बत्ती आहे, येल्लो बत्ती आहे. अरे तिला तुम्ही LED लाईटमध्ये रूपांतरित करा की जेणेकरून प्रकाशमय हे गार्डन होईल, की जेणेकरून या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, या ठिकाणी कोणताही चोरी घडणार नाही. वॉचमॅन नाहीत या गार्डनला. 2-2 वॉचमॅन. ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं, आम्ही उपोषण केलं, आम्ही ठिय्या आंदोलन केलं, तेव्हा या वॉचमॅन लोकांना बसण्यासाठी एक जागा दिली, केबिन दिली, नवीन केबिन. हे किती दिवस करणार तुम्ही आणि किती वेळा आम्ही उपोषण करून तुमच्या मागे लागायचं? आमच्या गार्डनला पाहिजेच आहे. आमची अशी मागणी आहे की या गार्डनचे अधिकारी वर्ग, या गार्डनला जे ससाने मॅडम जे हँडल करतात उद्यान विभागांना, त्यांनी इथे यावं. आणि आमची अशी मागणी होती पहिल्या दिवसापासून की या ठिकाणी आहे ना नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त साहेब इथे यावे आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघावं. आम्ही बोलत नाही की गार्डनचं काम झालं नाही, झालं ना काम झालं. गार्डनला पदपद बसवण्यात आलं, पदपद बसवलं, गार्डनचे पदपद व्यवस्थित झाले. आम्ही नाही बोलत नाही. गार्डनचं कुठेतरी तुंबलेलं गटर होतं त्याला दुरुस्त करण्यात आलं, नव्याने बसवण्यात आलं, झालं. आम्ही नाही बोलत नाही. पण त्याच्यात पण अनेक अशा चुका आहेत की ज्या चुका आम्ही दाखवल्या, पण त्या ठीक आहे, आम्ही त्या चुका कुठेतरी नजरअंदाज करतो. आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. वारंवार असं भासण्यात येतं, लोकांना वाटतं की आम्ही मुद्दामून करतो आहे. मुद्दामून ही सत्य परिस्थिती आहे. पण आमचं म्हणणं हेच आहे की एखादी छोटी शिल्लक गोष्ट आहे, गार्डन खेळण्याचं सामान आहे, जिमचं सामान आहे, ओपन जिमचं सामान काय आहे, तुम्हाला नट फिटिंग करायचे, सामान आणून नट फिटिंग करायचे, झोके बसवायचे, घसरगुंडी बसवायचे. तुम्हाला वरिष्ठ नागरिकांना आसन व्यवस्था नाही. आज त्याच्यावरती एखाद्या नागरिकाला बसवलं तर बसू शकतो का? जमिनीपासून एवढ्या वरती तो डायरेक्ट जमिनीवरच बसला झालं ना. मग पाटावर बसवतोय का आपण त्याला? खुर्चीवर एखाद्या ह्याच्यावर बसवतोय तर ते कसं असलं पाहिजे? माझी विनंती आहे प्रशासनाला
की जोपर्यंत या ठिकाणी आयुक्त साहेब किंवा ससाने मॅडम येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून आमरण साखळी उपोषण आम्ही स्थगित करणार नाही. ह्या वेळेसचं तरी आमरण उपोषण स्थगित होणार नाही. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.